महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आसोला तलावात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू। डोंगा पलटल्याने घडली घटना। रात्रभर शोधमोहीम सुरू। दुसऱ्या दिवशी 200 मीटर अंतरावरून मृतदेह बाहेर काढला। आई, पत्नी व 2 चिमुकल्यांचा आधार हरपला। आसोला चक गावावर शोककळा। चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील आसोला चक येथे मासेमारीसाठी गेलेल्या एका युवकाचा डोंगा पलटल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मृतकाचे नाव गुरुदास जयराम मेश्राम, वय 37 वर्ष असे असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 24 जून रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या दरम्यान गुरुदास मेश्राम हे नेहमीप्रमाणे एकटेच आसोला तलावात मासेमारी करण्यासाठी गेले होते। यावेळी अचानक त्यांचा डोंगा पलटल्याने ते तलावाच्या खोल पाण्यात बुडाले। घटनेची माहिती मिळताच पोलीस व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली। मात्र अंधार आणि तलावातील खोल पाण्यामुळे रात्री उशिरापर्यंत मृतदेहाचा शोध लागला नाही। त्यानंतर आज दिनांक 25 जून रोजी सकाळी 7 वाजता पोलीस व गावकऱ्यांच्या मदतीने पुन्हा शोध मोहीम राबविण्यात आली। अखेर तलावातील सुमारे 200 मीटर अंतरावरील खोल पाण्यातून गुरुदास मेश्राम यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। त्यानंतर पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह मूल येथील रुग्णालयात पाठवण्यात आलाय। मृत गुरुदास मेश्राम व त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने गावात शोककळा पसरली आहे। या कारवाईत ठाणेदार निलेश डोरलीकर, पोलीस उपनिरीक्षक चाटे तसेच चंद्रशेखर सिडाम, येनुनाथ माडवी, बळीराम बारेकर, सुरेश शेंडे, योगेश खोब्रागडे व दत्ताराव शिंदे यांनी सहभाग घेतला। जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।